नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्व महिलांना पडलेले प्रश्न. मार्गशीर्ष गुरुवारी पूजा उपवास आहे तर केस धुवावे का, फरशी पुसावी का, हे केले तर व्रताचे फळ मिळेल. तर गुरुवारी महिलांनी चुकूनही केस धुवू नका. आपल्या कुंडलिकीतील गुरुग्रह जर कमजोर असेल तर तो अजून कमजोर होतो, त्यामुळे महिलेने गुरुवारी केस धुवू नये. तर आपल्याला या दिवशी फरशी हळदीच्या पाण्याने पुसायची आहे, कारण की आपण गुरुवारी माता लक्ष्मीचा व्रत उपवास करत असतो. तर या दिवशी महिलांनी हळदीचं पाणी करून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून, हळद टाकून फरशी पुसायची आहे. उंबरठ्याचा हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्ही तिन्ही सांजेला किंवा सकाळी देवपूजा केल्यानंतर पूजा मांडू शकता. फक्त गुरुवारी महिलांनी मार्गशीर्ष गुरुवारी केस धुवू नये. आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह हा कमजोर होतो. गुरुचा त्रास हा आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळे चुकूनही महिलांनी गुरुवारी केस धुवू नये. आणि फरशी आपल्याला ही पुसायची आहे, हळदीच्या पाण्याने पुसायची आहे. मात्र गुरुवारी आपल्याला जास्त काही स्वच्छता करायची नाही. दररोज थोडंफार जे काम आहे ते आपल्याला आवरून घ्यायचं आहे.